मंत्रालयामधल्या दूषित पाण्यामुळे इथले अनेक कर्मचारी आजारी पडल्याची तक्रार आहे। मंत्रालयामधील सर्व फिल्टरमध्ये काहीतरी खराब झालेले आहेत आणि त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना अतिसार आणि उलट्या होत आहेत अशी तक्रार समोर येते। पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे ती दूषित कशामुळे झाली आहे, त्याच्यामध्ये दूषित पाणी कशामुळे आहे, या सगळ्याविषयी सध्या चर्चा होती आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। राजू, खरं तर ज्या मंत्रालयामधून संपूर्ण राज्याचं कामकाज चालतं तिथलेच कर्मचारी आता या दूषित पाण्याचा त्यांना फटका बसतोय आणि ते आजारी पडले आहेत। अगदी यामिनी पाहतो आपण राज्याचा गाडा हा मंत्रालयातून हाकला जातो, मात्र त्याच ठिकाणाहून कुठेतरी पाहतोय की मंत्रालयातला जो काही स्टाफ आहे तो दूषित पाणी पिल्यामुळे जे आहे ते आजारी पडण्याचं मोठं प्रमाण वाढलं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 2 ते 3 दिवसापासून हा वाटेल जे पाणी येतं ते सुद्धा दूषित असल्याचं मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। ही पहिल्यांदा घटना घडलेली नाही, तर 1 महिन्यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचं जे आहे ती घटना घडलेली होती। त्यामध्ये दूषित पाणी जे आहे ते ड्रेनेजचं मिक्स झाल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती लोक आजारी पडले होते, उलट्या झालेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा तीच होताना पाहायला मिळते। त्यामुळे दूषित पाण्यापासून मंत्रालय सुद्धा वाचलेलं नाही, तर राज्याच्या इतर ठिकाणची काय परिस्थिती असा प्रश्न जो आहे उपस्थित होतो। त्यामुळे या सगळ्याची नेमकी कशी दखल घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। राजू, धन्यवाद तुर्तास माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।